श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज होता स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. तर सकाळी छान उंबरठ्याची पूजा करून घेतली, हळदीचं लेपन करून, आणि त्यावर छान रांगोळी पण काढून घेतली. आज मला 7 दिवसाचं पारायणचं उद्यापन करायचं होतं, त्यामुळे मी पूजा करून लगेच पारायणला बसली. मम्मा जे पण काही करत असते ना, ते सगळं सावीला करायचं असतं, त्यामुळे ती पण माझ्याजवळ पोथी वाचायला बसली. तर आमची थोडी पोथी पण ऐकून घ्या. ज्ञानतयांचे स्वामी दर्शन आले नृसिंह सरस्वती महिमा मांडीवर बसायचं, कधी झोपायचं, बोर झालं की झोपून जायचं, असं काहीसं तिचं सुरू. नंतर पूजा झाल्यावर आम्ही छान जेवण करून घेतलं. त्यानंतर मी सावीला झोपून दिलं आणि सायंकाळची तयारीला लागली. इथे मी गुळाचं पुरण केलं होतं. टेस्टला पण खूप छान लागतं आणि सावीसाठी पण चांगलंच असतं, त्यामुळे बाकीचा स्वयंपाक पण इथे आटपून घेतला. आणि बघा, आता आमची झोप झाली आहे आणि आम्हाला आता शिराच खायचा होता. तर त्यामुळे स्पेशल डिमांड होती की मला शिराच हवा आहे, आणि इथे शिरा करून दिला तिला. आणि आज आम्हाला चेअरवर नाही तर आम्हाला खालीच बसायचं होतं. स्वतःच्या हाताने खाण्यामागे एवढा मोठा बिहाइंड द सीन असा सीन असतो, तो आज मी दाखवते आहे. आणि जर स्वतःच्या हाताने खाऊ दिलं नाही तर मग शिकणार कसं? त्यामुळे एवढे सगळे एफर्ट्स घ्यावे. खराब केले, आसन खराब केलं, सगळे पाय खराब केले, पण पोटभर खाल्लं, हेच खूप महत्त्वाचं आहे. एवढे सगळे एफर्ट्स घेऊन जेव्हा बाळ पोटभर आणि इंटरेस्टने खातो ना, तेव्हा मनाला खूप समाधान वाटतं आणि तिथे सगळा थकवा असा निघून जातो. आता त्यानंतर आम्ही फ्रेश झालो, छान स्वयंपाक रेडी करून घेतला, नैवेद्य पण दाखवून दिला, आरती पण करून घेतलेली. आणि तिला नैवेद्याच्या ताटामधलं फक्त आणि फक्त भजाच खायचा होता, कारण तो तिला खूप जास्त आवडतो असतो. त्यानंतर मग सायंकाळी आम्ही छान रेडी झालो. इथे मावशींनी छान पोनी घालून दिली आणि आम्ही गेलो मठात दर्शनाला. तर असा होता आजचा दिवस. परत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय.